एआय ची भीती टेक्नॉलॉजीमुळे नाही, तर एआय रिप्लेस काय करणार आहे त्याच्यामुळे. कारण एआय थकत नाही, थांबत नाही आणि आपल्यासारखी सुट्टी घेत नाही. म्हणजे आपण 8 तास काम करतो, 2 दिवस सुट्ट्या घेतो आठवड्यातून. एआयचं तसं नाही. एआय एकतर फास्ट आहे, ते सुट्ट्या बिट्ट्या घेत नाही, ते 8 तास नाही 24 तास काम करतं. आणि त्यामुळं आपल्याला कायम ही भीती राहते की हे एआय आपल्यालाच रिप्लेस करू नये. मग आता आज आपण बघूया की एआय नेमके कोणते जॉब्स खाणार आहेत. तर सगळ्यांचं स्वागत आहे एआयच्या दुनियेमध्ये. आता एआय आल्यामुळं कंपनीज हॅपी झाल्यात आणि एम्प्लॉईज मात्र सॅड झाल्यात. कोणते जॉब्स धोक्यात आहेत? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डेटा एंट्री करणारे जे एम्प्लॉईज आहेत त्यांचे जॉब्स 100% धोक्यात आहेत. कारण डेटा एंट्री करण्याचं काम एआय एका झटक्यात करतो. एम्प्लॉईला जे काम करण्यासाठी संपूर्ण दिवस जातो, एआय तेच काम काही मिनिटात करून टाकतो. दुसरा धोक्यात असणारा जॉब म्हणजे कॉल सेंटर. एआय जवळजवळ सगळ्या क्वेरीज व्यवस्थित आन्सर करू शकतो आणि त्यामुळं वेगळ्या कोणत्या व्यक्तीला त्या कामावर ठेवण्याची गरज भासत नाही. तिसरा धोक्यात असलेला जॉब म्हणजे बेसिक ग्राफिक डिझायनिंग. म्हणजे अगदी गॉड लेवलचं डिझायनिंग विषय नाही बोलत आपण, पण जे बेसिक ग्राफिक डिझायनिंग आहे हे मात्र धोक्यात आहे. कारण एआय ग्राफिक डिझायनिंगच्या बाबतीत अगदी चॅट जीपीटी सारखं साधं सुद्धा जे टूल आहे जे ग्राफिक डिझायनिंग साठी बनलेलं नाही, ते सुद्धा चांगल्यात चांगले फोटो जनरेट करू शकतं. चौथा धोक्यात असलेला जॉब म्हणजे व्हिडिओ एडिटिंग. तर व्हिडिओ एडिटिंगची कामं सुद्धा ही एम्प्लॉई दिवस करत असत, पण आताच्या काळात जर बघितलं तर ती कामं एआय चुटकीसरशी करतोय. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं तर कॅप्शन जर आपल्याला टाकायचे असतील तर एखादा एम्प्लॉई 1 तासाच्या व्हिडिओला कॅप्शन टाकण्यासाठी 8 तास काम करत बसायचा. एआयच्या मदतीनं आज सहज जरी तुम्ही इंस्टाग्राम वरती रील अपलोड केली तरी सुद्धा त्याचे कॅप्शन्स आहे असे जनरेट होऊन तुम्हाला येतात. हे सगळे जॉब्स माझ्या दृष्टीनं धोक्यात आहेत. तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त आणखी कोणते जॉब्स धोक्यात आहेत असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मग सगळे जॉब्स धोक्यात आहेत का? तर नाही, काही जॉब्स सेफ पण आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही क्रिएटिव्ह लोक आहेत जे ओरिजिनल आयडियाज प्रोड्यूस करतात. म्हणजे लेखक, कवी जे स्वतःच्या कविता लिहितात, स्वतःचं लेखन करतात, स्वतःच्या आयडियाज लोकांपर्यंत पोहोचवतात, त्यांचे जॉब्स सिक्युअर आहेत. कारण आयडियाज एआय कधीही तयार करू शकत नाही. आज रोजी तरी एआयचं तंत्रज्ञान तेवढं प्रगत झालेलं नाही आणि पुढची 50 वर्ष सुद्धा तेवढं प्रगत होईल ह्याची गॅरंटी देता येते की पुढच्या 50 वर्षात देखील एआयचं तंत्रज्ञान तेवढं विकसित होऊ शकत नाही. दुसरा अत्यंत सेफ असलेला जॉब म्हणजे पॉलिटिशियन्स. ऑफकोर्स एआय पॉलिटिशियन्सची जागा कधीच घेऊ शकत नाही. तिसरा महत्वाचा जॉब म्हणजे सायकोलॉजिस्ट, पब्लिक स्पीकर्स. आणि चौथा अजिबात धोक्यात नसलेला वर्ग म्हणजे जे लोक स्वतःच एआय शिकणार आहेत ते. कारण एआय शिकून ते त्यांचीच प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहेत आणि त्यांचीच प्रोडक्टिव्हिटी वाढवल्यानंतर त्यांना फायदाच होणार आहे. एआय मुळे ते त्यांचं काम 10 पटीने फास्ट करू शकणार आहेत. तर हे जॉब्स मला असं वाटतंय की एआय हे जॉब्स खाणार नाही. भविष्यात 2च प्रकारची लोक आपल्याला दिसणार आहेत. पहिली म्हणजे माझा एआय मुळे जॉब गेला असं म्हणणारी, आणि दुसरी एआयच्या मदतीनं मी माझं काम 10 पट सोपं करून टाकलं आणि फास्ट करून टाकलं असं म्हणणारी. तर आपण कायम दुसऱ्याच कॅटेगरीत राहिलं पाहिजे. एआय शिकूनच घेतला पाहिजे, कारण एआयचंच हे युग आहे, एआयचीच ही दुनिया आहे. तुमच्या मते एआय कोणते जॉब्स खाईल आणि कोणते जॉब्सला अजिबात धक्का लावणार नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत पाहत राहा एआयची दुनिया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.